अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझे या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच दत्त जयंती ही येत आहे. मग दत्त जयंती निमित्त खूप साऱ्या सर्वांच्या सेवा चालू आहेत. कोणी केंद्रामध्ये करत आहे, कोणी मठामध्ये करत आहे, कोणी मंदिरात करत आहे किंवा कोणी घरी करत आहे. आणि त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणचं सुद्धा हे 7 दिवसाचं पारायणही बऱ्याच ताई बरेच दादा करणार आहेत. पण बघा, खूप ताईंना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे. पण ज्या काही अटी असतात, नियम असतात, तर त्या अटी नियम मला पाळणं होतं का नाही, असे बरेचसे हे जे काही नियम आहेत तर ते डोक्यामध्ये घोळ घालतात. आणि याच्यामुळे बऱ्याच ताई मागे राहतात की नको, याचे खूप नियम आहेत आणि माझ्याकडून हे नियम होणार नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच ताई गुरुचरित्र पारायणाचे हे जे काही नियम आहेत त्याला घाबरून गुरुचरित्र पारायण करत नाहीत. पण बघा, तुम्ही तुमच्या जर मनामध्ये जरी गुरुचरित्र पारायण करण्याचा म्हणजे विचार जरी आला असेल, तर बघा, तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्याचा जरी विचार केला तर समजा तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात. कारण गुरुचरित्र पारायण जे लोक करतात ते खरंच खूप भाग्यवान व्यक्ती असतात. कारण प्रत्यक्ष यामध्ये देवाचीच इच्छा असते की आपण गुरुचरित्र पारायण करावं. प्रत्यक्ष महाराजांची इच्छा असते की आपल्याकडून गुरुचरित्र पारायण करून घेण्याची. मग ते हे पारायण निर्विघ्नपणे आपल्याकडून पाडून घेत असतात. आणि खरंच गुरुचरित्र पारायण करणारी प्रत्येक व्यक्ती ही खूप भाग्यशाली असते. कारण त्यांना पारायण करण्याचं भाग्य मिळालेलं असतं. त्याच्यामुळे बघा, जे काही अटी आहेत, ह्या अटी ते नियम असं म्हणून तुम्ही अजिबात मागे जायचं नाही. उलट तुम्ही स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या सान्निध्यात यायचं आहे. बघा, पारायण म्हणजेच काय, तर महाराजांच्या सान्निध्यात आपण जातो, महाराजांच्या जवळ आपण जातो. आणि जे काही आपल्या अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, त्याच्यातून आपण बाहेर कसं निघावं याच्यामुळे आपण पारायण करत असतो. आणि खरंच महाराज आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतात. ते अलगदपणे आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात, आपल्याला कळतसुद्धा नाही. त्याच्यामुळे तुम्ही निसंकोचपणे पारायण करा. बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण गुरुचरित्र पारायण करणार असतो, मग आपल्याकडून हे नियम होते का नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. पण बघा, दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्याला असं म्हणत नाहीत की तुम्ही पारायण करताना हे सोवळं घाला, सोवळ्याने पारायण करा, किंवा ह्या रंगाचेच कपडे घाला, किंवा इतकी मला फुलं ठेवा, किंवा इतकी माझी सजावट करा, किंवा अशा प्रकारे माझी मांडणी करा, किंवा माझे हे नियम पाळा, 7 दिवस तुम्ही हेच खा तेच खा, असं दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाहीत. देव फक्त भक्तीचे भुकेले असतात. ते फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेले असतात. त्यांना आपल्याकडून फक्त आपली श्रद्धा, भक्ती आणि आपला भाव, आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास आपला देवावर पाहिजे. बाकी देवाला आपल्याकडून दुसऱ्या कोणत्याच अपेक्षा नसतात. ते फक्त आपल्या भक्तीची, आपल्या सेवेची भुकेले असतात. आपण जितकी आतुरतेने अंतःकरणातून त्यांची सेवा करू, तेवढी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्याच्यामुळे या अटी नियमाला तुम्ही घाबरून अजिबात मागे सारायचं नाही. बघा, तुम्ही काय करायचं, तुम्हाला आता याच्यामधली मेन अट म्हणजे काय बघा, ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल, तर आता बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे की एक धान्य, द्विदल धान्य खायचं नाही, किंवा या भाज्या खायच्या नाहीत, त्या भाज्या खायच्या नाहीत, हे अन्न खायचं नाही, भाकरच खायची नाही, भातच खायचा नाही, असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात. आणि असे बरेचसे आपण या प्रश्नाच्या घोळक्यात जातो आणि आपलं नेमकं डोकं चलत नाही की करावं तरी काय करावं. मग ह्यालाच आपण म्हणतो की नाही, माझ्याकडून ही सेवाच होणार नाही, माझ्याकडून हे पारायणच होणार नाही, त्याच्यामुळे आपण हे पारायणच करत नाही. पण बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही हे पारायण करणार आहात तर तुम्ही एकदम अंतःकरणेतून स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना हाक मारायची आहे. जेवढं तुम्ही पारायण करते वेळेस जे काही तुम्ही तुमचं पूर्ण मन घालून ते पोथी वाचतात ना,
तर तिथंच तुम्हाला देव पावत असतो. बघा, एकीकडे तुम्ही खूप सारे सोवळं घालून म्हणा, ज्या रंगाची साडी आहे ती साडी घालून म्हणा, सोवळं करून तुम्ही सर्व काही पूजा केली, सर्व अटी नियमसुद्धा पाळून तुम्ही पूजा केली, पण तुम्ही तुमचे वागणूकच तुम्ही नीट नाही ठेवली. आता इकडे पूजा झाली आणि इकडे तुम्ही दुसऱ्याशी वाईट बोलला, दुसऱ्याबद्दल ह्याचं त्याचं इकडे तिकडे केलं, लगेच दुसऱ्याबद्दल तुम्ही वाईट शब्द अपशब्द बोलले, तर याला काहीही अर्थ नाही. ती सर्व काही सेवा केलेली तुमची व्यर्थ जाते. त्याच्यामुळे एखादा जरी नियम तुमच्याकडून राहून गेला तरी चालेल, पण पारायणच्या काळातच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा कोणाबद्दल अपशब्द बोलू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष आणू नका, कोण्या व्यक्तीमुळे आपल्या मुखामध्ये वाईट शब्द येऊ देऊ नका. हे जर तुम्ही नियम पाळले तर तुम्ही एखादा नियम नाही जरी पाळला तरी पण तुमची ही सेवा पूर्ण होते. कारण ज्यावेळेस आपण बघा, आता बऱ्याच जणांना सवय असतेच, पण ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या मार्गात येतो त्याबरोबर आपोआप आपली वाणी बदलते, आपले विचार बदलतात, आपली विचार करण्याची प्रवृत्ती बदलते आणि सर्व काही आपल्या हातून चांगले कर्म घडतात. आपल्या तोंडातून चांगली वाणी येत असते. ही फक्त दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांची कृपेने होत असते. त्याच्यामुळे तुमच्याकडून कोणते नियम जरी पाळणं झाले नाही तरी चालतील, फक्त तुमची विचार वाणी एकदम व्यवस्थित असायला पाहिजे आणि एकदम आतुरतेने अंतःकरणातून तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला ह्या पारायणाचं फळ नक्कीच मिळेल. आता बघा, बऱ्याच ताई खूप अडचणीत असतात, त्यांना मार्गच मिळत नसतो, इतकं संकट ओढावलेलं असतं, इतकं संकट ओढावलेलं असतं की हा माझा शेवटचा श्वास आहे, हा माझे शेवटचे क्षण आहेत, काहीतरी करावं, कुठेतरी जावं किंवा हे जीवन संपून टाकावं, असे शेवटच्या टोकापर्यंतचे निर्णय घेण्यापर्यंत इतका त्रास बऱ्याच ताईंना होत असतो आणि खूप संकटाने घेरलेलं असतं, मार्गच मिळत नसतो, काय करावं कळत नाही. तर बघा ताईंनो, तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करायला बसा. अटी नियमाला घाबरू नका. दत्त महाराजांना स्वामी महाराजांना माहीत आहे तुम्ही किती संकटात आहात, तुम्ही किती अडचणीत आहात. तुम्ही जे पारायण निसंकोचपणे करायला बसा आणि बघा, तुमची जी काही संकट यातना आहे ते सर्व काही दूर होतील. तुमचं जे हे बोट आहे तर ते बोट दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या हातात द्या. बघा, ज्यावेळेस आपलं बोट जर दत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी पकडलं तर बघा, जीवनात ते योग्य त्या वाटेवर, योग्य त्या वळणावर आपल्याला घेऊन जातात. ते कधीही आपल्या जीवनात अडथळे येऊ देत नाहीत. सर्व काही जे आपल्यासाठी चांगलं आहे ते ते आपल्याला देत असतात. बघा, काही वेळेस आपल्यासोबत खूप वाईट क्षण घडतात, वाईट वेळ आपल्यावर येते, पण हे जे आहेत तर हे आपले प्रारब्ध असतात, भोग असतात आणि जे काही आपले कर्म असतात. पण या सेवेने आपले प्रारब्ध भोग याची तीव्रता कमी होते, ती म्हणजे या सेवेने. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. बघा, तुम्हाला किती छान असे अनुभूती, छान असे अनुभव येतील. तुमच्या जीवनातील मोठमोठे संकट काही क्षणात नाहीसे होतील आणि दत्त महाराज स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन हे खूप म्हणजे खूप छान होईल. तुमच्या जीवनातील सर्व काही काटे दूर होतील. तुमच्या जीवनात फुलाचा रस्ता येईल, तो म्हणजे दत्त महाराजांच्या सेवेने. तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा, 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरला या काळामध्ये, या 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायणाचा सोहळा, गुरुचरित्र पारायण सप्ताह होत आहे. मग कोणी केंद्रात करणार आहे, कोणी मठात करणार आहे, कोणी मंदिरात करणार आहे किंवा कोणी घरी करणार आहेत, तर तुम्ही हे पारायण आवश्यक करा. आता बघा, बऱ्याच वेळेस केंद्रामध्ये सर्व काही तयारी असते पारायणाची, पण घरी पारायणाची मांडणी कशी करायची, पूजा मांडणी न करता सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. हे नियम तुम्ही पाळा, तुमची सेवा पूर्ण होणार. बघा, बऱ्याच वेळेस काही ताईंची छोटी रूम असते, छोटंसं घर असतं, लहान मुलं असतात, पूजा करण्यासाठी जागा नसते, लहान मुलं ओढाओढ करतात, मग पूजा मांडायची कुठे, कशी, कारण ही जी पूजा केलेली आहे ती एकदा केलेली हलवायची नसते.
ही मांडणी तुमचं देवघर जिथं आहे तिथं देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. बघा, आपल्या देवघरामध्ये दत्त महाराज, स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतो, तर त्याच्यासमोरच छोटासा चौरंग ठेवायचा आहे तुम्हाला आणि तिथंच देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला चौरंगावर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्याच्यावर तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवून तिथं धूप दीप लावून तुम्हाला तिथं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही हे नियम पाळलेच पाहिजेत. बघा, तुम्ही गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला वाचणार आहात, पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला तुम्ही वाचलं त्याच टायमिंगला तुम्हाला 7ही दिवस वाचायचं आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला हे पारायण करायचं नाही, कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो त्याच्यामुळे. नाहीतर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगपर्यंत ते दिवसभर तुम्ही कधी हे पारायण करू शकतात. म्हणजे 4 वाजूपर्यंत सायंकाळच्या या टायमिंगमध्ये तुम्हाला पारायण करायचं आणि एकच वेळ तुम्हाला फिक्स करायची आहे. तुम्ही पारायण करत्या वेळेस तुम्ही संकल्प करून हे पारायण करायचं आहे. संकल्प कसा सोडायचा ते पण मी तुम्हाला सांगितले आहे. संकल्प सोडून तुम्हाला हे पारायण करायचं आहे. गाईला कुत्र्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. पारायण करायच्या आदल्या दिवशी मंदिरात जाऊन, केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर, फूल ठेवायची आहे. हे शक्य नसेल तर देवघरासमोर बसून स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना विनंती करायची आहे की माझं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी तुम्हाला स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना ही विनंती करायची आहे. आणि गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. बघा, ब्रह्मचर्याचं पालन करणं हे तर नियम आधीपासूनच आहेत. त्याचबरोबर मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. खरं तर दत्त मार्गात, स्वामी मार्गात आल्यावर मांसाहार हा टाळलाच पाहिजे. पण या 7 दिवसात सुद्धा मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आणि आपल्याला समजा दिवाण असेल, कॉट असेल तर तिथं झोपायचं नाही. खाली जमिनीवर तुम्हाला चटई अंथरून, धुतलेली चटई स्वच्छ अंथरून पांघरून घेऊन खाली जमिनीवर या 7 दिवसामध्ये झोपायचं आहे. आणि होईल तितकं सात्विक जेवण या 7 दिवसात तुम्हाला करायचं आहे. म्हणजे कांदा लसूण विरहित जेवण करायचं. बघा, हे कांदा लसूण जे आहेत ते तामसी पदार्थ असल्यामुळे तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. बाकी तुम्ही भात खाऊ शकतात. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही द्विदल धान्यसुद्धा खाऊ शकतात. पण ज्याची त्याची इच्छा. बघा, शेवटी भाव तिथं देव असतो. तुम्ही किती श्रद्धेने, किती आतुरतेने सेवा करतात हे महत्त्वाचं आहे. बाकी नियम अटी तुम्हाला ज्या हे मी सांगितलेल्या आहेत त्या नियम अटी तुम्ही सर्वात आधी पाळा. बाकी ह्या पालेभाज्या खायच्या नाहीत, त्या पालेभाज्या खायच्या नाहीत, यापेक्षा तुमचा भाव किती आहे, तुमचा विश्वास किती आहे, तुमची श्रद्धा किती आहे आणि तुमची देवावर तुम्ही किती आतुरतेने देवाला हाक मारतात हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे नियम होतील ते पाळा. बाकी असं नाही की हेच नियम करा, तेच नियम करा. एके दिवशी काही तुमच्याकडून नियम राहिला तरी अजिबात भ्यायचं नाही. देव हे आपले आई वडील, भाऊ बहीण सर्व काही आहेत. ते आपल्यावर कधीच नाराज होत नाहीत की तुमच्याकडून हा नियम चुकला, तो नियम चुकला. त्याच्यामुळे कधीच टेन्शन घ्यायचं नाही. एकदम बिनधास्त ही सेवा करायची आहे. दत्त महाराज, स्वामी महाराज तुमच्यावर कृपा नक्की करतात. ते तुम्हाला योग्य त्या वळणावर घेऊन जातात, योग्य तो मार्ग दाखवतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवर्जून सर्व ताईंनी दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचे पारायण आवर्जून करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.